खूप दिवसांनी असं ब्लॉग चालू केलं ना, जसं आता मागे आपला गॅप पडला होता, तर असं खूप दिवसांनी चालू केल्यानंतर ना असं थोडं 1-2 ब्लॉग तर फोर्समध्ये जातात आणि नंतर ना असं ब्लाइंड होतो की आता काय दाखवू शकतो आपण. त्याच्यामुळे म्हटलं आता ब्लॉगिंग म्हणजे काय, आपण जे दिवसात करतो ते दाखवणार, म्हणून आजच्या दिवसात मी जे करतो ते बघा. कारण मेन प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का, की आता ह्या गोष्टीचा एवढा कचरा झालेला आहे ना, की ठीक आहे यूट्यूब व्हिडिओ वगैरे आधी थोडं 2-3 वर्षापूर्वी ना थोडंसं एक वेगळी गोष्ट होती. बट आता असं झालंय ना, की प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 2-3 ब्लॉगर भेटतील आणि त्याच्यामुळे काय होतं ना, की असं एक स्वतःला आता मी व्हिडिओ करतो, तर मला एक चॅलेंज भेटतो स्वतःला, की आता मी काय नवीन दाखवू शकतो. त्याच्यामुळे कधी-कधी ना डोकंच चालत नाही, की आपण हे शूट करू शकतो, ते शूट करू शकतो. बट आजच्या दिवसावरती येऊया. आज मला एक इम्पॉर्टंट काम करायला जायचं आहे, ती म्हणजे एफझेडचं. हिचा प्रॉब्लेम हा झाला आहे की कार्बोरेटर खराब झालं आहे. जसंही मी हिचा फ्यूल पंप करतो, तिथून कार्बोरेटरमधून डायरेक्ट पेट्रोल करतो. आता साईड स्टँडला अजून कार्बोरेटरमध्ये पेट्रोल आलं नाही आहे, म्हणून घडणार नाही. म्हणजे जर चालू केली गाडी ना, सेल स्टार्ट केली ना, की डायरेक्ट धारच लागते. सो त्याच्यामुळे आता कार्बोरेटर चेंज करायचं. हे बघा पळायला सुरुवात झाली होती इथं आणि एकंदरीत दिसत असेल तुम्हाला. इथं आता खूप नॉर्मल आहे, जसं पेट्रोल जमा होईल ना तसं डायरेक्ट नळ सुरू होईल. त्याच्यासाठी मी चाललो आहे कालेवाडी फाटा जे आहे वाकडच्या इथं. तिथं टू व्हीलरचे पार्ट्स भेटतात. शोरूमला गेलो होतो, बट तिथं अराऊंड 7,000ला ते कार्बोरेटर आहे आणि बाहेर ऑफ मार्केट बघितलं तर अराऊंड 4,500ला आहे. म्हटलं आता गाडी पण जुनी झालेली आहे आपली, उगाच काही एवढा खर्च करायला हे नको तिला. सो त्याच्यामुळे आता आपलं जे ठरलेलं आहे की ते एक सेकंड पार्ट टाकायचा आणि आज गाडीचा आहे म्हटल्यावर त्याला मोटर ब्लॉक पण होऊन जाईल, त्यानिमित्तानं म्हणून हेल्मेट पण निघालंय. ॲक्च्युली हेल्मेट ना घेताना माझी फार चुकी झाली होती. एक साईज ना मी मोठं घ्यायला पाहिजे होतं, बट असो. आणि निघूया आपण आजच्या मिशनला. कारण मिशन बोलू शकतात, कारण ह्या गोष्टी. आता ही आमची बिल्डिंग बघा, हिचं ना या साईडचं ना एक्झिट गेट आहे आणि एंट्री गेट डिफरंट आहे. आता ही गोष्ट याच्यासाठी सांगतोय मी की पुढे तुम्हाला थोडं रिलेट होईल मी काय बोलणार आहे काही नाही. सो आपण त्याविषयी पुढे बोलूया येताना, जेव्हा मी माझं ते कार्बोरेटरचं काम करून घेईल ना, त्याच्यानंतर येताना मग मी ती गोष्ट सांगतो. चलो भाई, ये लग गए हम अपनी मेन रोड पे अभी. एक गोष्ट जर नोटीस केली असेल ना, तर मी कुठे चाललोय ना या लोकेशनचं मी नाव बोललो तुम्हाला. जर कोणी एकदम बारकाईनं ब्लॉग स्किप न करता बघितलं असेल तर तेव्हा बोलताना माझ्याकडनं बोललो कालेवाडी. आता ऍक्च्युली त्या एरियाचं नाव आहे काळेवाडी, बट ते कसं आहे, मी जळगावचा असल्यामुळे माझं ळचा ड होणार आणि त्याच्यामध्ये परत तुम्ही बोलणार की भाऊ तू जळगावचा आहेस का, कारण तो ळचा ड झालेला आहे. त्याच्यामुळे ना मी आता त्या एरियामध्ये पण राहिलो होतो आधी 2017-18 मध्ये. तर तेव्हापासूनच ती ना एक सवय पडली की काडेवाडी न बोलता कालेवाडी बोलायचं. कारण त्याचं जर इंग्लिशमध्ये स्पेलिंग जर बघितलं ना तर एल येतं ना, तर ते तसंच वाचण्याची सवय झाली, त्यामुळे मला ती सवय लागली. तो वेगळा भाग आहे की जळगावचा असल्यामुळे ळचा ड होणारच आहे. पण एक जनरल डिस्कशन मध्ये असतं ना, मी दिनासोबत एका हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. आता हॉस्पिटलमध्ये गेल्यामुळे काय झालं ना, की तिथं आम्ही गप्पा करत होतो आणि एखादा एक्सरे काढायचा होता, सोनोग्राफी करायची होती त्याला. तेव्हा डिस्कशन आमचा गप्पा चालू होता. जेव्हा बिलिंग करायला गेलो ना, ती रिसेप्शनला जी बसलेली होती मॅडम, ती म्हणे तुम्ही जळगावचे का? म्हटलं हो. म्हटलं आम्ही पण बोललो म्हणाला. म्हटलं तुम्ही धुळ्याचे का? म्हणे हो. म्हणे कसं ओळखलं? म्हटलं जसं तुम्ही आम्हाला ओळखलं. म्हणजे एकंदरीत हा आता ना असा एक भाग झालेला आहे. तर तुम्ही दुसरा आता पुण्यामधून सगळ्याच येतात, सोलापूर, कोल्हापूर वगैरे, प्रत्येकाचा एक लँग्वेजचा एक टर्निंग आहे. सो लगेच ओळखता येते की हा सोलापूरचा आहे, कोल्हापूरचा आहे. आणि हा आहे कालेवाडी फाट्याचा ब्रिज. बघा परत कालेवाडी झालं, काळेवाडी फाट्याचा ब्रिज. आणि इथून तुम्हाला दाखवतो मी, कोणालाही बाईकचे स्पेअर पार्ट वगैरे घ्यायचे असतील, शोरूमवाले महाग देताय, भेटत नाहीये, तर एक शॉप आहे तिथे येऊन तुम्ही कुठलेही पार्ट तुम्हाला भेटतील नसतील तर ते ऑर्डर करून देतात. पिंपरी चिंचवडमध्ये या साईडला वाकडमध्ये राहणाऱ्या लोकांना माहितीच आहे, बट नसेल माहिती तरी मी तुम्हाला दाखवतो. अजून सिग्नल सुटला आपला जस्ट त्या ब्रिजच्या खाली, हा समोर इकडे औंधला रस्ता जातो आणि परत मी रावेत साईडने आलो, परत या साईडला टर्न घेऊन सर्व्हिस रोडने इथं पुढे आले ना, की इथंच कॉर्नरला टायर शॉपच्या पुढे एक सर्व्हिस सेंटर आहे आणि त्यांचं शॉप पण आहे. तिथं तुम्हाला सगळं सामान मिळणार. हे बाईक पॉईंट म्हणून दिसतंय, गायत्री ऑटोमोबाईल्स. त्यांच्याकडे पण नाही आहे, बट त्यांनी कोणाला कॉल लावला जिथून त्यांचा माल सप्लाय होतो वगैरे, तर तिकडनं सांगतील ते. त्या दिवशी मला 4,400 बोलले होते.
तर मी निघू शोधमध्ये गेलो, कारण मग शोरूमला पण जाऊन विचारूया, सेंद्रात असेल तर शोरूमला टाकूया. शोरूमवाले 7,000 बोलले. तो परत मी चालू आता इथं फायनल थोडंसं बार्गेनिंग करेल, ते विचारता अजून कोणातरी कॉल केला होता ना त्यांच्या डिस्ट्रीब्युटरला. चलो भाई, अपना जो पोपट हो गया. त्याच्याकडे सिंगल वाला आहे, आणि सिंगल म्हणजे जे रेसिंग असतं ना त्याला काहीतरी प्रकार आहे तो सिंगल डबल, आणि माझ्या गाडीला जे आहे ते डबलवालं आहे. सिंगलवालं 2014चं जे मॉडेल होतं त्याच्या आधीवाल्याला यायचं. सो त्याच्याकडे ते अवेलेबल आहे, आणि त्याला तो फोटो दाखवला होता, तर त्याच्याप्रमाणे ते डबल रेसचं कार्बोरेटर आहे, डबल वायरचं. आता त्या दिवशी सिंगलचं मी विचारलं होतं शोरूमला, त्याची 7,000 होती. बट त्याने मला एक चांगली गोष्ट बोलली की जर तू डबलचं विचारायला जाशील ना शोरूमला तर ते कमी असेल, कारण डबलची प्राईस कमी आहे. सो आता परत यामाच्या शोरूमला भूमकर चौकला एक व्हिजिट जायची, त्याच्या आधी रिलायन्सला जायचं आहे. अर्चूने लिस्ट पाठवली, तो सामान थोडा घ्यायचा आहे. सो आता इथून खालून एक लेफ्ट टर्न मारल्यानंतर सरळ आपण डायरेक्ट वाकडमध्ये जातो, आणि तोच आपला पोलीस मॅडम एकदम कॉर्नरलाच उभे आहे रस्त्याच्या, मोबाईलवरती मॅसेज करत. चांगली गोष्ट आहे, मोबाईलवरती थांबवून मॅसेज करताय, बट थोडं अजून कॉर्नरवरती न थांबता पुढे थांबल्या असत्या तर बरं झालं असतं. पण भाई पोलीस की वर्दी में है, कोण बताने जाएगा. सगळ्या गोष्टी साईडला. आता घरी जायच्या आधी बायकोने सांगितलेलं काम करून जायलाच लागतं. कोणी नवरा मुलगा याच्यातून सुटत नाही, आणि जर न काम करता गेला तर घरी गेल्यानंतर मग किती गोष्टी ऐकायला लागतात हे सगळ्यांनीच अनुभवलं असेल. आणि जे आता होणारे नवऱ्यात या वर्षी पुढच्या वर्षी त्यांच्यासाठी टिप, कुठलंही काम जर सांगितलं आहे तर ते घरी पूर्ण करूनच जावं, नाहीतर 4 गोष्टी ऐकायला रेडी राहा. आणि ती कॅपॅसिटी वयानुसार कमी होत जाते, त्याच्यामुळे काम ऐकून घ्यायचे, काम पूर्ण करून जायचे. याला एक प्रकारे तुम्ही बायकोची दहशत म्हणू शकतात, आणि त्याला आपण काही करू शकत नाही. जसं म्हटलं होतं बाहेर काही उद्योग करा, पण बायकोने जे काम दिलं आहे ते घरात यायच्या आधी पूर्ण करायचं आहे, आणि अशा प्रकारे सक्सेसफुली ते काम पूर्ण मी केलेलं आहे. त्याच्यामुळे लेक्चरचा पार्ट आजचा काही वाचला जाणार नाही. लसूण, अरे यार तू ते कालचं आहे ना, आजच्या लिस्टमध्ये जे सांगितलं होतं ते सगळं आलेलं आहे. मेसेज पाहून घे तू. अरे मेसेज पाहून म्हणजे जे सांगितलं ते आलं. आता जर आता मी जर नसेल आणलं ना तर समजून जायचं ना की ती गोष्ट तिथं अवेलेबल नसेल म्हणून नाही आणलं, किंवा चांगली नसेल असं पण होऊ शकतं ना. गरज आहे म्हणून खराब घेऊन येऊ, किंवा नाही आहे म्हणून त्यांना त्यांच्याशी भांडू की का नाही ठेवली वस्तू तुम्ही इथं. ये होता की फिर भी लेक्चर सुनना पडा इस चीजचा, हेच सांगण्याचा प्रयत्न होता माझा. ज्यांचं लग्न झालं नाही, ज्यांचं होणार आहे त्यांच्यासाठी सल्ला देतोय रे मी. पण मी हेल्मेट का घालून ठेवलेलं आहे. मी असणार नाही बोलते, माझे गाल मोठे दिसतील. यार जाडं नाही होऊ का कोणी. हे काय चालू आहे माहिती का तुम्हाला फ्रेम मध्ये ना, की जबरदस्ती जेव्हा ब्लॉग करायचा असतो ना की तेव्हा ही असं कॅन्डिड निघतं काहीतरी. काय बोलायचंय तिलाही माहित नाही, काय करणार तिलाही माहित नाहीये, पण फक्त कॅमेरा समोर यायचं, आता कॅमेरा ऑन झाला काहीतरी बोलायचंय. सो अशा प्रकारात ब्लॉगची तर सुरुवात झालेली आहे, बट करायला काही नाहीये. त्याच्यामुळे आता काय करायचं ना, टाइमपास करायला दिन्यासोबत वडापावची क्रेविंग झालीये किरणला, त्याच्यामुळे किरण वडापाव मी आता वडापाव खायला चाललोय दिन्यासोबत. दिन्या आलेला 1 महिन्यानंतर मला भेटायला, एक ऑलमोस्ट 1.5 महिना. मागे पण आला होता मध्ये, 1 महिना गायब झाला, परत म्हणजे 3 दिवसासाठी आला, आणि परत 10 दिवसासाठी गेला. सो आता आलाय, आणि आलाय तर थोडं
थोडा कॅन्डिड गप्पा मित्रासोबत, थोड्या मनात दाबलेल्या भावना थोड्या व्यक्त तो होईल, थोडासा मी मी पण होईल. मावशींना थोडे हे करते, हा तुझे कंप्लेंट्स करत येते. ठीक आहे. सो अशा प्रकारात आजचं आहे. मनात दाबलेलं काय बाकी काही नाही. वेदना हा, वेदना मी पण त्यांना सांगते. आज तसं तर काही वेगळा प्लॅन नाही आहे. आज सॅटर्डे आहे, सुट्टीचा दिवस आहे. सो ये बेटर आहे की फक्त वडापाव खाऊन घरी येऊन थोडंसं काहीतरी मूवी वगैरे बघायचं, एकंदरीत असंच असणार आहे. बट उद्या एक खास अनाउन्समेंट होणार आहे. काहीतरी एक होणार आहे उद्याच्या ब्लॉग मध्ये कळेल ती खास अनाउन्समेंट. तुझे भी नाही पता क्योंकि तुझे बताया ही नहीं मैंने, तो पता कैसे चलेगा. तर तुला पण आता इसके बाद बता जाऊ तेरे को पूरा. तू त्याच्यानंतर सांगतो ना. ठीक आहे. चलो बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, किंवा जुने पण असाल अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे चॅनलला पुश मिळेल. आणि मग आम्ही लवकर व्हिडिओ घेऊन येत जाऊ, आणि मग तुम्हाला असं वेट करावं नाही लागणार. मग तुम्ही कमेंट नाही करणार किंवा मेन्शन नाही करणार की दादा किती दिवस गायब होतो. हे असं नाही झालं का की एकदम मी चावी भरली आणि ती सोडली 1 सेकंडच्या पॉज नंतर टिकी 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 टिकी